या ठिकाणी उद्बोधित करावं। ज्यांच्या एका छोट्या छोट्या संकल्पनेतून एवढे मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत, एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून बापूचं या ठिकाणी स्वागत करावं। यानंतर आभार प्रदर्शन माननीय आमदार साहेब करतील। आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले माझे समर्थ आईबाप, मंचावर उपस्थित सर्व परज्ञानी साधू संत यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हदगाव हे दत्त महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी। या संस्थानवर आतापर्यंत 25 मंत झाले आणि या संस्थानला या पंचक्रोशीतील हदगाव तालुका, हिमायतनगर तालुका आणि उमरखेड तालुका, पूर्वीच्या काळामध्ये या संस्थानवर जवळजवळ 300 एकर जमीन आहे आणि हा परिसर म्हणजे दत्त महाराजाचं जिथं मंदिर आहे, हा मंदिराचा परिसर सुद्धा 100 एकरचा आहे। अभिमानानं सांगावे असं वाटते की खरोखरच या संस्थानवर हदगाव नगरीतील सर्व वानखेडे देशमुख परिवार यांचं पूर्वीपासून पिढीला एक मुलगा दान देत होते आणि हीच परंपरा आत्तापर्यंत या ठिकाणी चालत आली। या 2-3 पिढ्यामध्ये एक वेळेस आमच्या पाथरड हे संस्थान दत्तबर्डी हदगाव यांच्याच खाली आहे। पाथरड आहे, हरडप आहे, दिघी आहे, मुळावा आहे, साखरा आहे, असे आमचे 7 शाखा आहेत आणि यदा कदाचित एखाद्या ठिकाणी 2 जर संत असतील तर त्याच्यातला एक संत आणून या ठिकाणी विराजमान केल्या जाते। अभिमानानं एवढंच जर असं मला वाटते की ज्या संस्थानचे विश्वस्त त्या संस्थानमध्ये विरजन घालून अनेक ठिकाणचे संस्थान आज विलया जात आहेत। आमचंच गंगाखेड तालुक्यामध्ये झोला पिंपरी संस्थाने 700 एकर जमीन आहे। वानखेडे साहेब, सर्व जमीन विश्वस्त मंडळीने त्यातली स्वतःकडे ठेवलेली आहे आणि माहूर सुद्धा याच रस्त्याने जाण्याच्या मार्गावर अशी आम्हाला भीती वाटत आहे। कारण माहूरला पूर्वी काळापासून आतापर्यंत त्यात 36 मंत झाले, पण 36 मंतानं एकमुखी हा दत्तच त्या ठिकाणी होता। पण या विश्वस्त मंडळीने त्रिमूर्ती मागच्या अक्षय तृतीयाला त्या ठिकाणी स्थापन करून वंश परंपरेचा नाश केलेला आहे असं आम्हाला वाटते। परंतु त्या संस्थानचे मठाधिपती असतील, त्या संस्थानचे मालक आहेत, ते आज 95 ते 96 वर्षाचे आहेत। त्यांची दिशाभूल करून एकाच कुटुंबातले 3-3, 4-4 लोक तिथं विश्वस्त आहेत। आपल्या जवळचं ठिकाण आहे पण त्याचा नाव उल्लेख न करता, पण दत्तबर्डी संस्थानची अशी परंपरा आहे। या दत्तबर्डी संस्थानवर 1983ला मी ज्यावेळेस गादीवर बसलो त्यावेळेस नारायणराव बापूराव देशमुख, पंडितरावचे वडील कोषाध्यक्ष होते, प्रभुजी तिमाजी जाधव पाटील वाटेगाव हे विश्वस्त होते, नामदेवराव आप्पाराव मुलगीर डोंगरगाव हे सुद्धा विश्वस्त होते, दत्तराव आबाराव कदम फळी हे सुद्धा विश्वस्त होते। पूर्वीच्या काळापासून आजचे जे विश्वस्त आहेत, प्रभाकर जयवंतराव देशमुख हे कोषाध्यक्ष आहेत संस्थानचे, विठ्ठलराव गणपतराव सूर्यवंशी हे सुद्धा विश्वस्त आहेत आणि दत्तराव बापूराव शिंदे आणि दिगंबर नामदेवराव मुलगीर या संस्थानला पूर्वीपासून आमचे जे विश्वस्त लाभले ते महाराजाच्या आज्ञेच्या पलीकडे जात नाहीत। आम्ही ज्यावेळेस हे संकल्पना केली होती की हे मूर्ती आपली पूर्वीची मूर्ती लोकांच्या मनात येईल की बुवा दत्त मूर्ती आता प्राण प्रतिष्ठा कशी काय व्हावी, पूर्वी का दत्त मूर्ती नव्हती का?
पण कालांतरानंतर जसं आपण गेल्याच्या नंतर आपला मुलगा कारभारी होते, मुलगा गेल्याच्या नंतर नातू कारभारी होते, त्याचप्रमाणे हे संस्थान म्हणजे तीर्थायोगापासून चालत आलेलं संस्थान आहे. या संस्थानावर अनेक मंत झालेले आहेत. हे दत्तबर्डी संस्थान म्हणजे माहूरच्या बरोबरीचं ठिकाण आहे. जे माहूरच्या ठिकाणी जे मान्य आहे तेच या दत्तबर्डीवर मान्य आहे. आणि मी असं एक विनंती करतो, या हदगाव येथील सर्व देशमुख वाडखेडे कंपनीला माझा उत्तराधिकारी लवकरात लवकर निवडून द्यावा. आणि कारण मला शुगर असल्यामुळे, BP असल्यामुळं माझं कार्य, माझा भार येथील देशमुख परिवार असेल आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त असतील, येत्या गुढीपाडव्यापर्यंत माझा उत्तराधिकारी जाहीर करावा असं मी वानखेडे देशमुख परिवारांना विनंती करतो. पहिलं प्राधान्य मी हदगाव नगरीतली देशमुख वानखेडेला विनंती करतो की पूर्वजाप्रमाणे आपली वंश परंपरा अजून चालू करा. वंश परंपरा चालू जरी करायची नसेल तर यातली गुरुसेवा तुम्ही मात्र शेवटपर्यंत सोडली नाही पाहिजे. कारण या संस्थानला 400 एकर जमीन आहे वानखेडे साहेब, त्याच्यामधला एकही गुंठा अतिक्रमणामध्ये आतापर्यंत गेला नाही. या संस्थानला एक छाती ठोकपणे आम्हाला सांगावं वाटते. माहूरचे बरेचसे संस्थान, माहूरच्या बऱ्याचशा जमिनी, बरेचसे त्यांचे प्लॉट लोकांना विश्वस्तानं त्याची विल्हेवाट लावली, पण या संस्थांवर एक गुंठ्याचं कोणाचं अतिक्रमण नाही. मनुष्य जीवन हे 70 ते 75 वर्षाचे स्वप्न असते. जसं आत्ताच आमच्या आष्टीच्या महाराजांना सांगितलं की धर्माला 4 पाय असतात. धर्मसभा म्हणजे काय? माणसानं माणसाशी माणुसकीनं वागावं, याला धर्म म्हणतात. कोणताही धर्म, बौद्ध धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, हिंदू धर्म असो, मुस्लिम धर्म असो, धर्म काही वाईट करायला कोणाला सांगत नाही. वाईट करणारे आपण आहो. आपण आलो कोठून, जाणार कोठे, काय करीत आहो, काय कराव्यास पाहिजे, या सर्व गोष्टीचा विचार हा नरदेह आहे तोपर्यंत करा. चारित्र्याशिवाय जातीलाही काय अर्थ नाही. जाती हे फालतू लेबल आहे. चारित्र्याशिवाय साधना नाही. का आंधळ्या माणसाचा प्रवास आहे. नीती व सद्गुण माणसाच्या अंगी जळले पाहिजे. दैव किंवा नशीब यावर भरोसा ठेवणे म्हणजे केवळ निष्क्रिय होणे. प्रयत्न व प्रार्थना याने धैर्य गाठता येते. प्रयत्न व प्रार्थना नाही देते कृपा सिद्धी नाही. याकरता चारित्र्यवान बना. मरणाला भिवू नका. मृत्यू म्हणजे कपडे बदलणे. आत्मा शरीरातून बाहेर निघाला की माणूस संपला. हा आत्मा अमर आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे. म्हणून त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. संसार कुणाचाच पूर्ण झाला नाही. या जगात विनाकारण काही घडत नाही. जे घडते त्याला काही कारण असते. जसं ताकामध्ये लोणी असते, त्या लोण्या प्रकार काय आपले जीवन जगा. मनुष्य म्हणजे काय? मानवाने मानवाशी माणुसकीनं वागावं. तुकाराम महाराजांना सुद्धा सांगितलं, येतं पाहिजे तर जातीचे, इतराचे काही काम नाही. आणि जगाला प्रेम वागवा. धर्मसभा म्हणजे काय? खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. तुकडोजी महाराजांना आपल्याला शिकवून दिलं. कोण्याही संप्रदायाचा, कोण्याही माणसाचा, कोण्याही जातीचा द्वेष करू नका. कारण त्यांच्याही अंगामध्ये रक्त आहे, आपल्याही अंगामध्ये रक्त आहे. या रक्ताप्रमाणे वागा. आपण आलो कोठून, जाणार कोठे, काय करीत आहो, काय कराव्यास पाहिजे, हे सर्व हा नरदेह आहे तोपर्यंत करा. आणि अशाप्रमाणे आपण या संस्थानला जे 41 किलो मूर्तीची आपण या आज रोजी कितीतरी आपल्या अनंत जन्मीचे पुण्य होते. म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या डोळ्याचे पारणे फिटले आज. आणि येथूनही मी तुम्हाला असं सांगतो की 40 ते 50 पिढी आपल्या इथं की आमच्या या ठिकाणी अशा पिढीमध्ये या मंत्र महाराजाच्या मार्गदर्शनाखाली या सर्व अनुषा माता महिला मंडळ असो, दत्तभक्त असो, प्रत्येकाला 1100 देव, कोणी 2100 देव, कोणी 5000 देव, कोणी 11000 देव, कोणी 21000 देव,
प्रत्येक भक्ताने आमच्यापर्यंत आतापर्यंत या मूर्तीला जवळपास आज बाजार भावानं जरी पाहिलं तर 1 कोटीची जी चांदी आहे ती 1 कोटीची, 1,11,000 देणारे 30 भक्त आहेत, 51,000 रुपये देणारे 65 भक्त आहेत. आमचा असा हा तालुका आहे, सुपल तालुका आहे आणि सदन तालुका असल्यामुळं आम्ही आवाज दिल्याच्या नंतर आमच्या आवाजाला आव देणारे राजकीय लोक असो, कर्मचारी असो, शेतकरी असो, महिला मंडळ असो, प्रत्येकानं आमच्या हाकेला आव दिलं आणि आव देऊन हा एवढा प्रसंग या ठिकाणी उभा राहिला. आणि सर्वांचं लक्ष मला सर्वांना हात जोडून अशी विनंती करायची आहे की धर्म टिकला म्हणजे संस्थान, मंदिर, आश्रम, मठ कशासाठी आहेत? हे धर्माचं पालन करण्यासाठी आहे. धर्मानं आपल्याला आपल्या खांद्यावर भगवा ध्वज दिला आहे आणि त्या भगव्या ध्वजाला आपण कोठेही डुलता कामा नाही, कोठेही जमिनीवर टाकता कामा नाही. हे त्यागाचं वस्त्र आमच्या अंगावर आहे. आम्ही जरी वाईट असतो तरी आमच्या अंगावर असलेले त्यागाचे भगवे कपडे हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे. हे सर्वांना मान्य केलं पाहिजे. कारण एखाद्या दगडाला जरी आपण शेंदूर लावला तर लोक आपले नतमस्तक होतात. एवढी आमची धार्मिकता आहे. आणि धार्मिकता जर शिकायची असेल तर या भारत देशातच शिकावं लागते. इतर ठिकाणी कुठेही एवढी धार्मिकता नाही. कारण मनुष्य हा अनंत जन्माने आलेलं हे आपलं पुण्य आहे. आलिया जन्माचे करावे सोयीत मना आनंदत वेळोवेळा 84 इंडता श्रमभाऊ झाले आनंद विसरले म्हणून या जीवा आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरला जाणे. म्हणून हा मनुष्य जन्म अतिशय एका नाण्याच्या जशा 2 बाजू असतात त्याचप्रमाणे देव आणि जीवाच्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जीवाचा रंगही शुभ्र आहे, देवाचा रंगही शुभ्र आहे. म्हणून आम्ही हा चांदीचा निर्णय घेतला. मूर्ती कशी असावी? स्वच्छ असावी. जसा आपण कोण्याही कपड्याला डाग लागू देत नाही त्याचप्रमाणे देवाला सुद्धा डाग लागला नाही पाहिजे याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावे. या प्रसंगी मी जे काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून मी माझे 2 शब्द येतात थांबवतो. जय आनंद, जय सद्गुरू.